श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात आनंदात जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि शनिवारी म्हणजेच 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसांना खूप पवित्र मानले जाते. हे जे 9 दिवस आहेत या 9 दिवशी आपण दुर्गा देवीच्या प्रत्येक 9 रूपाची पूजा करत असतो, अनेक उपाय करत असतो. हे जे देवीचे 9 रूपे आहेत ते ऊर्जा आणि शक्तीचे देवता मानल्या जातात. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये शरद ऋतू असल्यामुळे याला शारदीय नवरात्री असे म्हणतात आणि या शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने 9 दिवस सलग महिषासुराशी युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवला होता. तेव्हापासून 9 दिवस देवीची पूजा, उपासना, आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा पद्धत आहे. नवरात्री हा सण स्वच्छता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्र संपण्यापूर्वी फक्त एकदा आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, तुमचे प्रत्येक काम पूर्ण होईल, सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी आपण प्रत्येक देवीच्या रूपाची पूजा करत असतो, अनेक उपासना, सेवा देखील करत असतो. उद्या आहे नवरात्रीमधील सप्तमी. तर नवरात्रीमधील सप्तमी, अष्टमी आणि नवमीला अत्यंत महत्त्व आहे. हे दिवस खूप शुभ मानले जातात. या दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्याचे शीघ्रफळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी तुम्ही जेवढे उपाय तुम्हाला करता येतील, देवीच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या अनेक इच्छा असतात, आपण खूप प्रयत्न करतो, आपले अगदी 100% देतो, तरी देखील त्या पूर्ण होत नाहीत. आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. घरात सतत आजारपण, वादविवाद, कटकटी होत असतात, आपल्या मुलांची प्रगती होत नाही, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. त्याचबरोबर आपल्यावर सतत कर्ज असते, त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मार्ग देखील मिळत नाही. त्यामुळेच आपल्याला हा जो नारळाचा उपाय आहे हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असो त्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या कष्टाला, तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या नशिबाची साथ मिळेल. असा हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे हे बघा. अष्टमी, नवमी आणि सप्तमी हे अत्यंत महत्त्वपूर्ण तिथी आहेत. या तिथीपैकी तुम्ही कोणत्याही एका दिवशी हा नारळाचा उपाय करू शकता. तर उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. आपल्याला या उपायासाठी एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा व्यवस्थित चांगला असावा, त्यामध्ये भरपूर पाणी असावं. खराब असलेला नारळ या उपायासाठी घ्यायचा नाही. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या, परवा किंवा नवमी तिथी दिवशी करायचा आहे. पहिला उपाय जो करायचा आहे तर तो आपल्याला नारळ घ्यायचा आहे. हा जो नारळ आहे तर तो पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आहेत, त्यांच्यासमोर आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे. हा नारळ रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी आपल्याला हा जो नारळ आहे तर तो तिथून उचलायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचे मंदिर कुठे असेल तिथे नेऊन आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे हा नारळ ठेवल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचे दारिद्र्य दूर होईल. त्यानंतर अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ एका लाल कपड्यात बांधायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर तिथे हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. नारळ ठेवण्यासाठी गणपती मंदिरात जाण्याची गरज नाही. घरातील देवघरामध्येच गणपतीसमोर हा नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा नारळ उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचा आहे. यामुळे घरात इडापिडा येणार नाही, घराला नजरबाधा होणार नाही, घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल, घरामध्ये सतत अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, अखंड पैसा येईल, लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील, कधीही कोणते वाईट संकट येणार नाही. तुम्हाला सारख्या आर्थिक समस्या येत असतील, अडचणी येत नसेल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे.
माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसमोर हा नारळ ठेवायचा आहे। या नारळाची हळदी कुंकू लावून विधिवत पूजा करायची आहे। भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। हा नारळ तिथून उचलायचा आहे। आपल्याला मनामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे। हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्ही जेव्हा कधी हा उपाय करणार आहे त्या दिवशी लगेच रात्री हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ गणपतीच्या मंदिरात नेऊन ठेवायचा आहे। असं केल्यामुळे तुमचे आर्थिक संकटे दूर होतील, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। तर तुमच्यावर शनीचा दोष असेल, तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू तुम्हाला त्रास देत असतील, शनी तुम्हाला त्रास देत असेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। हा नारळ आहे तर तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। नारळ सोडत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, ओम नमो रामदूताय नमः। हा मंत्र बोलून नारळ सोडायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी या तिथीला कोणत्याही दिवशी हे उपाय करू शकता। हा उपाय केल्यामुळे शनीचा दोष कमी होईल, तुमचे कुंडलीतील ग्रह शांत होतील, राहू केतूचा प्रभाव कमी होईल। तर नवरात्र संपण्यापूर्वी आपल्याला सप्तमी, अष्टमी, नवमी या तिथीपैकी कधीही तुम्ही हे उपाय करू शकता। यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, प्रत्येक कामात यश मिळेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।